आज आम्ही आपल्या वर्धा जिल्ह्यातील ठाणेगाव या गावाला आलेलो आहे। या गावचे सुपुत्र श्री प्रज्वल हे नुकतीच जी UPSCची परीक्षा झाली ती त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे। मी जास्त बोलल्यापेक्षा त्यांची यशोगाथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। प्रज्वल। नमस्कार, माझं नाव प्रज्वल धनराज नासरे आहे। मी यावेळेसच्या UPSC जसं सरांनी म्हणालं 677 माझा रँक आलेला आहे। थोडक्यात मी माझ्याबद्दल सांगू इच्छितो। मी BA आणि MA केलेलं आहे पॉलिटिकल सायन्समध्ये आणि माझा हा 3rd अटेम्प्ट होता आणि आता यावेळेस माझं सिलेक्शन झालं आहे। माझा मुख्यतः प्रिपरेशन मी घरूनच केलेलं आहे ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून आणि हा जसं सरांनी पण म्हणालं मी या गावातूनच राहून केलेलं आहे। तर मला जे पण हे बघत आहेत त्यांना हे सांगायचं राहील की घरून राहून आणि ग्रामीण भागातून पण आपले विद्यार्थी पुढे जाऊ शकतात। फक्त आपल्याला गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि नियंत्रित संयमित प्रयत्न करत राहण्याची। आणि मी तुम्हा सर्वांना जे पण बघत आहे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि नक्की तुम्ही सर्व लोक काहीतरी कराल, समाजकार्यात योगदान कराल अशीच माझी इच्छा। धन्यवाद। आम्ही मिशन IAS तर्फे प्रज्वल सरांचे अभिनंदन करायला मिशन IAS चे विभागीय संचालक श्री विलास वानखडे तसेच आमचे सहसंचालक श्री काळे यांच्याबरोबर आलो आहे। प्रज्वलचे वडील पण या ठिकाणी आहे। त्यांच्या बाजूलाच एक छोटंसं किराणा दुकान आहे। त्यांच्या मावशी पण आलेल्या आहेत कोंडाळीवरून। आणि प्रज्वल, तुझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कुठं झालं? सर, माझं प्राथमिक शिक्षण 1st to 5th राजीव गांधी मेमोरियल कॉन्व्हेंट स्कूल हे कारंजा घाटगेला आहे तिथे झालेलं आहे। आणि त्यानंतर मी जवाहर नवोदय विद्यालय वर्धेला होतो, तिथे 6वी ते 12वी केलं। जवाहर नवोदय विद्यालयामधून उत्तीर्ण झालेला हा मुलगा कुठल्याही प्रकारच्या दिल्लीला, मुंबईला, पुण्याला न जाता UPSCची परीक्षा पास झालेला आहे। आपण त्यांचे वडील इथं आहेत, त्यांच्या आईसाहेब इथं आहेत, त्यांच्या मावशी पण कोंडाळीहून त्यांचं अभिनंदन करायला आले आहेत। आमचे मित्र विलास वानखडे, श्री काळे सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत की आपल्या विदर्भातील मुलांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे की एक ठाणेगावसारख्या छोट्याशा गावात जे गाव तालुका पण नाही आहे। आणि आता आम्ही प्रज्वलच्या घरी आहोत। छोटंसं घर आहे पण मन मोठं आहे। आईसाहेबांनी आमच्यासाठी पोहे, चहा, बिस्किटची पण व्यवस्था केलेली आहे। मी प्रज्वलला शुभेच्छा देतो आणि आपण देखील ग्रामीण भागात राहून आपल्या घरी राहून IASचा अभ्यास करू शकता असा जो संदेश प्रज्वलने आपल्याला दिला आहे त्याचं पालन कराल असा विश्वास व्यक्त करतो। प्रज्वलचे आम्ही अमरावतीला, अकोल्याला, नागपूरला सत्कार ठेवणार आहोत। पण प्रज्वल आता रँक वाढवण्यासाठी 25 मेची जी परीक्षा आहे UPSCची ती देणार आहे। त्यानंतर आम्ही सर्वत्र त्याचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत। हा व्हिडिओ ऐकणारा ना सर्वांना नमस्कार। आणि प्रज्वल, त्याचे वडील, आई आणि मावशी यांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। धन्यवाद, नमस्कार।